मराठवाड्यात 1.25 लाख लाडक्या बहिणी अपात्र, खोटी कागदपत्र सादर करत योजनेचा लाभ घेतला. अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणानंतर कारवाई. चिपळूणमध्ये मोलमजुरी करणाऱ्या महिलेला लाडकी बहीण योजनेतून अर्ज बाद. घरात गाडी असल्याचं कारण देत प्रशासनाकडून महिलेची चेष्टा. गरजवंतांना मदत द्या, महिलेची सरकारला विनंती. 31 जानेवारी 2026च्या आत निवडणुका घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. निवडणूक आयोगानं केलेल्या विलंबाबद्दल कोर्टाकडून तीव्र नाराजी. कागदपत्रांमध्ये खोडाखोडी करून कुणबी प्रमाणपत्र घेतली. खोट्या कुणबी प्रमाणपत्रासाठी समिती नेमा, छगन भुजबळ यांची सरकारकडे मागणी. अमरावतीत बंजारा समाजाचा मोर्चा, एसटी संवर्गाच्या आरक्षणासाठी मोर्चा. एकच मिशन, एसटी प्रवर्गातून आरक्षण, जोरदार घोषणाबाजी. आता गाठीभेटी होतच राहणार. राज ठाकरेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. दसरा मेळाव्याला राज ठाकरे येणार का, यावर उत्तर देणं टाळलं. लवकरच योग्य वेळ येईल, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान. लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावर कर्जाचा बोजा 9 लाख कोटींवर जाण्याचा अंदाज. पहिल्या तिमाहीत घेतलं 24,000 कोटींचं कर्ज. कर्ज काढून दिवाळी असा महायुती सरकारचा कारभार. राज्यावरील कर्जाच्या डोंगरावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसावरून राजकारण. देशात अघोषित आणीबाणी, आमच्यासाठी काळा दिवस. प्रणिती शिंदेंची टीका. तर पंतप्रधानांचं दीपस्तंभासारखं काम, एकनाथ शिंदेंचे गौरवोद्गार. महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण. बांधकाम करणारे चिमणकर बंधू दोषमुक्त. मुंबई न्यायालयाकडून चिमणकर बंधूंना मोठा दिलासा. आणि कोल्हापूरमध्ये शिक्षण विभागाकडून बॅक बेंचर संकल्पना संपुष्टात. शाळेत आता यू आकाराची बैठक व्यवस्था. नो बॅक बेंचर संकल्पना राबवणारा पहिला जिल्हा.